करतो आणि तीच ही एक कथा आहे, ती या काव्याच्या स्वरूपात मांडलेली आहे. ही कविता आपणास समोर सांगते की कशा प्रकारे ही बेल, ही घंटा एका पायरेट, ज्याला समुद्री चाचे म्हणतो आपण, या पायरेटकडून काढून टाकली जाते. बॅलडचा अर्थ कळला का? बॅलड म्हणजे काय? इट इज अ लॉंग पोएम, म्हणजे पोवाडा. येस. छत्रपती शिवाजी महाराजांचं जे शौर्य आहे, आपण 9वी-10वी पर्यंत इतिहास शिकलो. वी लर्न द हिस्ट्री ऑफ लॉर्ड शिवाजी महाराज अँड वी सिंग historical events in a particular song. The poet makes a particular poetic structure through ballad. सॉनेट आहे, बॅलड आहे, ओड आहे. जे काव्य प्रकार असतात त्या काव्य प्रकारातला एक अजरामर असा एक प्रकार म्हणून बॅलड कडे बघितलं जातं. आणि बॅलड म्हणजे पोवाडा. छत्रपती शिवाजी महाराजांचे इथं हा इंग्लिश ही जी कविता आहे 12वीला आहे, इंचके प्रॉक, हा प्रकार बॅलडशी रिलेटेड आहे. ओके. कधी कधी सॉनेट हा एक कवितेचा प्रकार आहे. 14 लाईन्सचा तो एक प्रकार असतो काव्य प्रकारातला. म्हणजे जो कवी असतो, पोएट असतो, तो वेगवेगळ्या पद्धतीने वेगवेगळ्या काव्यात्मक जे स्ट्रक्चर असतं त्या स्ट्रक्चर मध्ये तो कविता बनवत असतो. एव्हरी पोएट मेक्स हिज और हर पोएम्स इन अ पर्टिक्युलर पोएटिक स्ट्रक्चर. हिअर द बॅलड इज अ पर्टिक्युलर पोएटिक स्ट्रक्चर. ओके. जसं मागच्या वेळेस मी तुम्हाला एका कवितेमध्ये मुक्त छंद असं म्हटलं होतं बघा. मुक्त छंदाची एक कविता आपण शिकलो. कुठली होती आता 12वीची? इंडियन वेवर्स होती का सॉन्ग ऑफ द ओपन रोड ना? कुठली होती असता? सॉन्ग ऑफ द ओपन रोड सर. मुक्त छंद. हो. इंडियन वेवर्स का सॉन्ग ऑफ द ओपन रोड? विसरले एवढं? तर सॉन्ग ऑफ द ओपन रोड्स ना. हा, सॉन्ग ऑफ द ओपन रोड. ती मुक्त छंद का वाटते? मुक्त छंद म्हणजे याच पद्धतीने इंचके प्रॉक ही कविता आहे. आय कम टू द पॉइंट. मी फक्त 2 मिनिटं रिवाइज केलं. याचं कारण असं आहे की प्रत्येक कवितेतला जो कवी आहे, मग तो भारतीय कवी असेल किंवा पाश्चिमात्य कवी असेल, इट कॅन बी फॉरेन पोएट, इट कॅन बी इंडियन पोएट अँड पोएटिस. बट whenever a poet and poetess writes a particular poem in a particular formation, in a particular structure of poetry, its structure always shows the reader, it impacts on the mind of the readers of poem. एखादी कविता वाचताना ती प्रभावी वाटते किंवा ती एखादी कविता आपल्याला खूप भावते, त्याचं कारण असं असतं की प्रत्येक जो कवी असतो त्या कवितेचं जे त्याचं काव्य लेखन असतं किंवा काव्य लेखन शैली असते, स्टाईल ऑफ रायटिंग पोएम, इट इम्प्रेसेस ऑन द माइंड ऑफ द रीडर. वाचकांच्या मनावर त्याचा परिणाम होत असतो. इथं कवी जो आपल्याला इंचके प्रॉक बद्दल सांगतोय, इथं जे आपण व्हिडिओ ऐकतोय त्याचं एक्सप्लेनेशन ऐकतोय, तर बॅलड हा शब्दाचा उल्लेख आला म्हणून मी तुम्हाला एवढं बोललो की आपण अनेक पोवाडे आपण मराठीमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचे ऐकलेले आहेत शाळेत शिकत असताना. तर त्याच बॅलड या काव्य प्रकाराचा उपयोग इंग्रजी साहित्यामध्ये, इंग्लिश लिटरेचरमध्ये अनेक कवी आणि कवयित्री हे करत असतात. लक्षात आलं सगळ्यांना माझा पॉइंट? ऑल ऑफ यू गॉट इट? शॅल आय कंटिन्यू? हो सर. जो पायरेट काही काळानंतर खराब वातावरण स्कॉटलंडला परतत असताना त्या चट्टानीवर त्याचा नाश होतो. सौदीच्या इतर बॅलड्सप्रमाणेच द इंचके प्रॉक सुद्धा एक अलौकिक घटना किंवा सुपरनॅचरल इव्हेंट्स म्हणतो आपण, त्या इव्हेंट्सचे वर्णन करतो. पण या कवितेची जी बेसिक थीम आहे ती ही आहे की जे वाईट गोष्टी करतात त्यांना शेवटी शिक्षा होते आणि अशा प्रकारे पोएटिक जस्टिस हा साधला जातो. आता कवितेमध्ये पोएटिक जस्टिस हे काय भानगड आहे बाबा? तर व्हॉट इज पोएटिक जस्टिस? इट इज द फॅक्ट ऑफ एक्सपिरियन्सिंग अ फिटिंग ऑर डिझर्व्ड रेट्रिब्युशन फॉर वन्स ॲक्शन, की जसं आपण करतो तसं आपल्याला फळ मिळते. हा एक जो प्रकार आहे दॅट इज कॉल्ड पोएटिक जस्टिस. या कवितेमध्ये 17 क्वार्टरेन्स आहेत. आता काय क्वार्टरेन्स म्हणजे काय? अ स्टांजा ऑफ 4 लाईन्स इस्पेशली वन हॅव्हिंग अल्टरनेट राईम्स, की
4 ओळींची जी कविता आहे दॅट इज क्वार्टरेन्स. तर अशा प्रकारचे 17 क्वार्टरेन्स यामध्ये आहेत. त्यामध्ये अल्टरनेट राईम्स आहेत की जे रायमिंग कपलेट्समध्ये जी कविता लिहिलेली आहे. तर अशा पद्धतीचे हे 17 क्वार्टरेन या कवितेमध्ये आहेत की यात वर्णन केले आहे की कशा प्रकारे ही बेल इन्स्टॉल केली. तर ते आपण जे सांगितलं ॲबॉट या शब्दाला मराठीमध्ये मठाधीश असं सुद्धा आपण पाहिलेलं आहे. याचा जर गुगलवर सर्च केलं तर ॲबॉटचा अर्थ मठाधीश असा होतो. तर आपण हा ॲबॉट्रॉक जो आहे तो त्यांच्याकडून ही बेल इन्स्टॉल केली गेली. जी BUOY नावाचा एक शब्द आहे या ठिकाणी की बॉयला अटॅच करण्यात आली ही बेल.